Hello students, in last lecture we discussed sericulture. There are two types of sericulture. First is the mulberry sericulture and second is the tussar sericulture. And here we are going to discuss about apiculture. तर apiculture म्हणजेच production of honeybees. It is known as apiculture. So what is त्यामध्ये काय काय असते, कशा पद्धतीने ॲपिकल्चर होते आणि कुठले कुठले स्पीसीज आहे त्यामध्ये इन्वॉल्व होत असते, हे आपण या ॲपिकल्चरमध्ये डिस्कस करू. तर हनी हॅज बीन यूज बाय ह्युमन सिन्स प्रीहॉस्ट्रिक पिरियड. तर हनीचा यूज आहे माणसांनी प्रीहॉस्ट्रिक पिरियडपासून केला आहे ॲज मेन्शन इन अवर रिलिजियस लिटरेचर्स. तर आपल्या रिलिजियस लिटरेचरमध्ये मेन्शन केलेलं आहे, लाईक वेदास, पुराणाज, रामायणा, महाभारता अँड चरक संहिता. सम फॉरेन ट्रॅव्हलर्स लाईक फैयान अँड वेन्सॉन, जे फॉरेन ट्रॅव्हलर्स आहे ज्यांनी हनीबीजवर स्टडी केला आहे ते आहे फॅन अँड वेन्सन. हॅड ऑल्सो डिस्कस द यूज ऑफ हनी ॲज मेडिसिन, आणि त्यांनी सांगितलं आहे की हनी हे मेडिसिनसाठी यूज केला जाते. पीपल वे आर व्हेरी मच डिपेंडेंट अपॉन हनी फ्रॉम मेडिसिन्स फॉर मेडिसिन्स अँड इसेन्शियल न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स ऑफ द डाएट. तर जे लोक होते आधीचे ते काय डिपेंडेंट होते हनीवर फॉर मेडिसिन अँड इसेन्शियल न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स ऑफ द डाएटसाठी. द हायली इव्हॉल्व सोशल ऑर्गनायझेशन ऑफ बीज हॅड बीन इस्टॅब्लिश्ड बिफोर द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन रेस. फॉर 1 pound ऑफ हनी अ सिंगल हनी बी ट्रॅव्हल्स अबाउट डबल द डिस्टन्स ऑफ द सर्कमफरन्स ऑफ द अर्थ ग्लोब. तर सर्कलचं जे 360 डिग्री राहते ते पूर्ण सर्कमफरन्स म्हटलं जाते, आणि हनीला 1 pound हनी बनवण्यासाठी सिंगल हनी बीज ट्रॅव्हल्स करते अबाउट डबल, जे सर्कमफरन्सचं डिस्टन्स राहते त्याच्यात डबल ती अर्थच्या ट्रॅव्हल करत असते. प्रिव्हियसली द मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ हनी फ्रॉम द हनी कॉम वॉज व्हेरी मच. आधीच्या काळात जे हनी एक्स्ट्रॅक्शन करायचं काम होतं ते प्रोसेस काय होती, व्हेरी डिफिकल्ट होती. बट आफ्टर द इन्व्हेन्शन, आता इन्व्हेन्शन झालं ऑफ आर्टिफिशियल हायू बाय लॉंगस्ट्रॉथ, सायंटिस्टनी स्टडी केला आहे तर लॉंगस्ट्रॉथ 1951. इट बिकम हॅज अ अचीव आउटस्टँडिंग सक्सेस. तर त्यांनी काय केलं आहे, आउटस्टँडिंग सक्सेस अचीव केलेला आहे. इन इंडिया पीपल डू नॉट टेक इंटरेस्ट इन बी कीपिंग फ्रॉम अ डिटेल्स बी कीपिंग फ्रॉम कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर इंडियामधले लोक काय इंटरेस्ट घेत नाही इन बी कीपिंग फ्रॉम कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू, बट ओनली फॉर देअर रुटीन यूज. तर ते कशासाठी, रुटीन यूजसाठी मिळालं पाहिजे हनी म्हणून त्याचा यूज केला जातं. सिन्स हनी इज प्रोड्यूस बाय द हनी बीज, अ डिटेल स्टडी ऑफ द बायोलॉजी ऑफ द बीज इज इसेन्शियल फॉर अ हनी बी प्रोडक्शन. हे काय डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे आपल्याला कशासाठी, तर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲपिकल्चर प्रोग्राम. तर हनी बीजचं सिस्टमॅटिक पोझिशन आहे फायलम आर्थ्रोपोडा, त्यानंतर क्लास इन्सेक्टामध्ये येत असते ते. ऑर्डर आहे हायमिनोप्टेरा, फॅमिली ॲपिडी, त्यानंतर आहे जीनस फॅमिली ॲपिडी आणि जीनस आहे ॲपीज. तर फर्स्ट स्पीसीज ऑफ हनी बीज, तर 4 टाईप्सच्या स्पीसीज आहे हनी बीजच्या. त्या खाली दिलेल्या आहे बीज आर रिपोर्टेड. तर फर्स्ट आहे ॲपीज डॉर्सेटा, त्यालाच रॉक बी म्हटलं जाते, आणि दिस इज द लार्जेस्ट बी अबाउट 20 mm इन लेंथ. हे सगळ्यात लार्जेस्ट आहे बी, 20 mm इन लेंथ आहे त्याची. सो नेम आहे जायंट हनी बी. सारंग अँड बोंबारा आर अदर्स नेम्स ऑफ दिस बी विच एल्ड्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हनी इन कम्पॅरिझन टू अदर स्पीसीज. तर ह्या ज्या स्पीसीज आहे सारंग अँड बोंबारा, तर हे काय करत असते, हनी बी जास्त प्रोडक्शन करत असते ॲज कम्पेअर टू अदर स्पीसीज. विच इज अ मॅक्झिमम अमाऊंट फॉर अ कॉम. A single comb may yield 60 pounds of honey, which is the maximum amount for a comb. तर सिंगल कॉम म्हणजे जे पोळी राहते हनीची त्याच्यामध्ये 60 pounds ऑफ हनी ते प्रोड्यूस करतात. द वर्कर्स आर व्हेरी स्मार्ट अँड ॲक्टिव्ह विच मे पॉलिनेट 12,000 फ्लावर्स डेली. तर त्याच्यामधले जे वर्कर्स राहतात ते काय राहतात, व्हेरी स्मार्ट म्हणजे हुशार आणि क्रियाशील असतात. तर ते एका दिवशी 12,000 फ्लावर्स काय करतात, पॉलिनेट करत असतात. बट ड्यू टू इट्स फेरोशियस अँड इरेटेबल nature and migratory habit, it is very difficult, rather practically impossible to domesticate them for the keeping industry, for the beekeeping industry. तर यांचं नेचर काय असते हनीचं, ते फेरोशियस असतात म्हणजेच पटकन आक्रमण करत असतात, आणि इरेटेबल म्हणजेच पटकन चावणारे सुद्धा असतात. त्याच्यामुळे
ते काय असते, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असते त्यांना त्यांचा सांभाळ करणे फॉर बीकीपिंग इंडस्ट्री. सेकंड स्पीसीज आहे ॲपिस इंडिका. तर त्याला इंडियन बी म्हटलं जाते. कॉमनली फाउंड इन फॉरेस्ट अँड प्लेन रिजन्स ऑफ इंडिया. तर ते कुठे प्रेझेंट राहते, कॉमनली फॉरेस्टमध्ये आणि प्लेन रिजन्स ऑफ इंडिया. दिस इज स्लाइटली स्मॉलर दॅन ए डॉर्सेटा. दे प्रिफेर टू लिव्ह इन डार्क प्लेसेस. ते डार्क प्लेसेस म्हणजे जिथे अंधार राहते त्या ठिकाणी प्रिफेर करते राहायचं. अँड कन्स्ट्रक्ट सेव्हरल पॅरलल कॉम्स अबाउट 1 foot अक्रॉस. प्रोटेक्टेड प्लेसेस लाईक कॅव्हिटीज ऑफ ट्री ट्रंक्स, मड वॉल्स, अर्थन पॉट, थिक बशेस, वेल्स अँड वूड ऑफ द बिल्डिंग. तर त्या ठिकाणी ते काय करतात, आपलं कॉम तयार करत असतात. दिस स्पेसीज इज व्हेरी जेंटल इन नेचर. म्हणजे ते कसे असतात, हुशार असतात. सो कॅन बी डॉमेस्टिकेटेड इझिली. दे प्रोड्यूस ऑफ द हनी इज मच लेस, दॅट इज 6 to 7 pounds पर कॉम ते हनी प्रोडक्शन करत असतात. त्यानंतर आहे ॲपिस फ्लोरा. थर्ड स्पीसीज आहे, त्याला लिटल बी म्हटलं जाते. दिस इज स्मॉलर दॅन इंडिका अँड इल्ड व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ हनी. द बीज आर रिच ग्रिगॅरियस नेचर अँड फॉर्म सिंगल कॉम. तर हे काय करतात, सिंगल कॉम फॉर्म करत असतात. ड्यू टू इट्स डोसाईल नेचर अँड रेअर स्टिंगिंग बिहेवियर, कॉम्स कॅन बी रिमूव्ह इझिली फॉर द हनी एक्स्ट्रॅक्शन. तर डोसाईल नेचर म्हणजे शांत राहत असतात त्या. हे झालं आहे ॲपिस फ्लोरा जे स्पीसीज आहे त्याबद्दल. फोर्थ स्पीसीज आहे ॲपिस मेलिफेरा. त्यालाच युरोपियन बी म्हटलं जाते. अल्दो दिस बी प्रोड्युसेस लेस हनी, इट इज फाउंड टू द बेस्ट स्पीसीज फ्रॉम द कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हे जी स्पीसीज आहे ते काय करते, लेस हनीचं प्रोडक्शन करत असते आणि फाउंड आहे इट इज बेस्ट स्पीसीज फॉर द कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण की डोसाईल नेचर असते, म्हणजेच पटकन आक्रमण करत नाही. ड्यू टू देअर डोसाईल नेचर दे कॅन बी डोमेस्टिकेटेड इझिली अँड कॅन बी इम्प्रूव्ह बाय ब्रीडिंग फॉर सेव्हरल 100 years. Out of its several varieties, the Italian variety is rare everywhere. In Europe and America, artificial house for honey. तर ही आहे पहिली जे आपण स्पीसीजमध्ये डिस्कस केलं, ॲपिस डॉर्सेटा. त्याला जायंट हनी बी म्हटलं जाते. सगळ्यात मोठी जी असते ते आणि जास्त हनीचं प्रोडक्शन करत असते. त्यानंतर सेकंड ही आहे इंडियन बी. कॉमनली फाउंड इन फॉरेस्ट अँड प्लेन रिजन्स ऑफ इंडिया आणि हे स्लाइटली स्मॉलर असते दॅन ए डॉर्सेटा म्हणजेच आपली रॉक बी, जे फर्स्ट रियँड बी म्हटलं जाते. ही आहे ॲपिस फ्लोरिया. त्याला लिटल बी म्हटलं जाते. डोसाईल इन नेचर असते ती. आणि ही फोर्थ आहे आपली युरोपियन बी, जे आपल्या कमर्शियलसाठी काय केल्या जाते, यूज केल्या जाते. आणि हे डोमेस्टिकेटेड राहते इझिली. हे झाले आहे याचे स्पीसीज हनी बीचे.